तर आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। ईडी, आयटी, सीबीआय हे भाजपचे मित्र पक्ष असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले। सत्यासाठी लढणाऱ्यांना अटक केली जाते। आदित्य ठाकरेंनी अशी टीका भाजपवर केलेली आहे। तर एकीकडे ठाकरे गटाचे नेते हे यंत्रणांच्या रडारवर पाहायला मिळत आहेत। ईडी कडून अटक झाली आहे चव्हाणांना, तर दुसरीकडे राजन साळवी यांच्या मागे सुद्धा चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केलाय। ईडी, आयटी, सीबीआय हे भाजपचे मित्रपक्ष आहेत आणि सत्यासाठी लढणाऱ्यांना अटक केली जाते असं आदित्य ठाकरे म्हणाले। कालच आम्ही सांगितलेलं आहे की जे देशभक्त आहेत, जे लोक सत्यासाठी लढत असतात, त्या लोकांना अटक केली जाते, हैराण केले जाते। कारण एनडीए मध्ये जे 3 मित्र पक्ष आहेत, ईडी, आयटी, सीबीआय, आता तेवढेच त्यांचे मित्र राहिलेले आहेत। मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे, काल देखील सांगितलं आहे की जेवढी हुकुमशाही, जेवढा हुकुमशाह, जेवढं राजवट ही पोकळ असते, डरपोक असतात, तेवढी हे एजन्सीचा वापर करतात। मग तुम्ही अगदी हिटलरपासून कोणी पहा, ईस्ट जर्मनीमध्ये देखील तसंच झालं होतं। जगभरात जिथे जिथे हुकुमशाह आहेत आणि ज्यांची हुकुमशाह आता संपायला येते, जी राजवट संपायला येते, ते असा सगळा वापर करतात। त्यांना करू दे, पण देश त्यांना बरोबर उत्तर देईल। आमच्या वायकर साहेबांवर केलेली आहे। मुख्य गोष्ट हीच आहे की जे कोणी सत्यमेव जयतेसाठी लढतात, या देशासाठी लढतात, लोकशाहीसाठी लढतात, त्यांना असं हैराण केलं जात आहे। आज राजकारणी लोकांना केलं जात आहे, उद्या तुम्हाला पण केलं जाईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।